नमस्कार मित्रांनो, मराठी रेलटेलवरती सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण आलेलो आहेत खडकी या रेल्वे स्टेशनवरती। आपण हडपसर हे रेल्वे स्टेशन बघितलं आणि आपल्याला माहीत आहे की पुण्यामध्ये 2 सॅटेलाइट टर्मिनल स्टेशन बनत आहेत। तर त्यापैकी एक हडपसर ज्याचा व्लॉग आपल्या चॅनलवर आधीच आहे आणि दुसरा आहे हे खडकी, माझ्या मागे तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, आपण स्टेशनबद्दल आणि स्टेशनचे रिडेव्हलपमेंटचे जे काही कामे आहेत ते बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, हा आहे औंधकडे जाणारा रोड आणि औंध साईडच्या जो एंट्रन्स आहे रेल्वे स्टेशनचा त्या साईडला आपण आलेलो आहेत। जो मेन एंट्रन्स आहे तो जो ओल्ड मुंबई पुणे हायवे आपल्याला समोरच्या साईडला इथून दिसणार नाही तो, परंतु आपल्याला समोर जे मेट्रो स्टेशन दिसतंय त्या साईडलाच ओल्ड मुंबई पुणे हायवे, तिकडून जो मेन आणि जुना एंट्रन्स आहे आणि हा जो एंट्रन्स आहे ना नव्याने तयार करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता हा औंधकडे जाणारा रोड आणि हे खडकी जो नवीन एंट्रन्स तिकडे तयार झालेला आहे। तर आपण आतमध्ये जाऊ आणि विविध कामांचा आढावा घेऊ। तर हे आपल्यासमोर आपण प्लॅटफॉर्म नंबर 4 पाहू शकता खडकीचा। तर हा नव्याने तयार करण्यात आलेला आहे। जसं आपल्याला सर्वांना माहीत असेल की खडकीला पहिले 2च प्लॅटफॉर्म होते, परंतु प्लॅटफॉर्म क्रमांक 1 जास्त वापरात होता आणि आता प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4चं कन्स्ट्रक्शन देखील पूर्ण झालेलं आहे। आणि हा पूर्णपणे मला असं तरी दिसतंय सध्या की हा नव्याने ऑपरेट होताना दिसत आहे आणि अतिशय वाईड असं स्टेशन तयार करण्यात आलेलं आहे खडकीचं। तर मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये खडकीवरून वेगवेगळ्या लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्याचा रेल्वेचा विचार आहे। जसं मी तुम्हाला म्हणलं होतं की हे एक सॅटेलाइट स्टेशन म्हणून विकसित केलं जात आहे। आपण माझ्या मागे पाहू शकता मेट्रो स्टेशन इथून जवळच आहे। जसं की आपण पाहू शकता की इथून एक मेट्रोसुद्धा जात आहे सध्या। जसं आपण पाहू शकता ती आत्ता जी गाडी पास झाली ती पूर्ण मेन लाईन आहे। म्हणजे आपण पुन्हा एकदा बघू, ज्या पहिले मेन लाईन होत्या ना खडकीच्या ते आहे त्या बाजूला किंवा आहे त्या साईडला पहिलेच आहेत, म्हणजे पलीकडे आहेत भरपूर। आणि हे जे आपल्याला दिसतंय म्हणजे हे समोरचे जे कंट्रोल बॉक्स आहेत आणि ही जी समोरची वॉल आहे बघा, एक आपल्याला जर ऑब्झर्व होत असेल की वॉलच्या इकडचा जो परिसर आहे किंवा इकडचे जे ट्रॅक्स आहेत आणि हा प्लॅटफॉर्म आहे, हा अजून एक प्लॅटफॉर्म इकडे दिसतोय आपल्याला, प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि 2, हे सगळे नव्याने विकसित केलेले आहेत। या भागात सुद्धा बघा एक एंट्रन्स तयार करण्यात येत आहे। आपण आपल्या समोर पाहू शकता एक वेगळ्या पद्धतीचं एंट्रन्स आपल्याला बघायला मिळतं। बघा, आपण हडपसरवरती बघितलं तिथे एक वेगळंच एंट्रन्स होतं, आता खडकीवरती बघायला गेलं तर इकडे एक वेगळंच एंट्रन्स। कनेक्टिव्हिटीचं बघायला गेलं तर अतिशय चांगल्या पद्धतीची कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता माझ्या मागे मुंबई पुणे ओल्ड मुंबई पुणे हायवे आहे आणि मी ह्या ओव्हरब्रिजवरती आहे। हा नव्याने कन्स्ट्रक्ट केलेला ओव्हरब्रिज खडकी रेल्वे स्टेशनचा आणि डायरेक्ट आपण पाहू शकता इथून आपण डायरेक्ट ॲक्सेस घेऊ शकतो खडकीच्या मेट्रो स्टेशनचा। तर हे सगळं ॲक्सेसिबल आहे इथून। ह्या साईडनं पण एक ॲक्सेस आहे खडकी मेट्रो स्टेशनचा, परंतु इथे हे गेट बंद दिसतं सध्या। आणि हा नवीन ओव्हरब्रिज जो त्या साईडला तिकडच्या साईडला औंध रोडला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी देतो आणि ह्या साईडला डायरेक्ट मुंबई पुणे ओल्ड हायवे आहे त्याला कनेक्टिव्हिटी देतो। आणि सांगायचं झालं तर खडकी रेल्वे स्टेशनला आता एकूण 4 प्लॅटफॉर्म झालेले आहेत आणि त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत ज्या राजस्थानमध्ये गुजरातमध्ये जातील त्या खडकी रेल्वे स्टेशनवरून सोडण्याचा रेल्वेचा इथून पुढे प्रयत्न असेल। जसं की आत्ताच एक खडकी संगानेर स्पेशल एक्सप्रेस 4 वरून आता सुटणार आहे, ही सुद्धा राजस्थान साईडला गाडी जात आहे। तर अशा पद्धतीने टर्मिनल सॅटेलाइट टर्मिनल म्हणजे पुणे रेल्वे स्टेशनवरचं जे कॉन्जेशन आहे ते कमी करण्यासाठी हडपसर आणि खडकी, जसं मी तुम्हाला सांगितलं। तर हे सगळं आहे। आपण पाहू शकता प्लॅटफॉर्म नंबर 1 आपल्यासमोर आपल्याला दिसतोय। आपण 2 आणि 3 वरती खाली उतरलो नव्हतो, परंतु जे जुनं स्टेशन आहे ओल्ड स्टेशन ते त्या साईडला आपण पाहू शकता। आपण तिकडे खाली जाऊन एक प्रयत्न करू की अजून काही पुढे डेव्हलपमेंट सुरू आहे का ते मुंबई एंडला जाण्याचा प्रयत्न। आता हा जो एंड आहे हा मुंबई साईडचा एंड आहे खडकी रेल्वे स्टेशनचा
आणि ह्या एंडला बघायला गेलं तर जसं की इथे मॉडर्न ॲम्युनिटीज अजून आलेल्या दिसत नाही आहेत. जसं की एस्केलेटर दिसलं नाही मला, लिफ्ट नाही दिसलेली आहे. बहुतेक हे काम येणाऱ्या काही महिन्यामध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. डेडलाईन बघता हे जो रिडेव्हलपमेंटची डेडलाईन होती ती होती डिसेंबर 2025, परंतु मला तरी असं वाटते की ही पुढे अजून 6 महिने तरी एक्सटेंड होईल, कारण ज्या पॅसेंजर ॲम्युनिटीज आहेत त्या अजून काही जास्त प्रमाणामध्ये दिसल्या नाही आहेत. जे कामाचं स्वरूप आहे त्यामध्ये प्लॅटफॉर्म लेंथ वाढवणे, प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवणे, प्लॅटफॉर्मची संख्या वाढवणे. जसं की प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि 4 आपण पाहिला. हा प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे. आपण बघू शकता साईडला मुंबई पुणे जो ओल्ड हायवे आहे आणि वरती हे मेट्रो. आणि जे इकडे बिल्डिंग आहे स्टेशन बिल्डिंग, जी प्लॅटफॉर्म नंबर 1 वरची पुरातन बिल्डिंग म्हणू शकतो आपण, जुनी बिल्डिंग म्हणू शकतो आपण त्याला. ह्या बिल्डिंगचं काही रिमॉडेलिंग किंवा रिडेव्हलपमेंट होताना इकडे दिसत नाही आपल्याला. ही आहे त्याच कंडिशनमध्ये पहिले जशी होती. टोटल रिडेव्हलपमेंटचा जर खर्च बघायला गेलं तर तो ॲलोकेट झाला होता जवळपास 35 कोटी रुपये. आणि 35 कोटी रुपये जो आहे हे काम आपल्याला चालू असताना आपल्याला दिसतच आहेतच. आणि डिसेंबर 2025ची डेडलाईन होती, परंतु 50% 60% काम झालेलं दिसतंय मला. तर बघा मित्रांनो, हा जुना ब्रिज, फुटओव्हर ब्रिज आपण पाहू शकता. मी जुन्या फुटओव्हर ब्रिजवर आलेलो आहे. अतिशय अरुंद आहे हा. आणि फक्त हे 2 प्लॅटफॉर्म किंवा म्हणू शकतो आपण 3 प्लॅटफॉर्मच कव्हर करतो. हे आपण आपल्यासमोर पाहू शकता. बघा ह्या 2 ज्या आहेत ना, ह्या मेन लाईन आहेत. एक अप आणि एक डाऊन, अशा 2 मेन लाईन आहेत. ज्या नॉनस्टॉप ट्रेन्स असतील त्या ह्या 2 लाईनवरती, ह्या 2 रुळावरून जातील. आता आपण प्लॅटफॉर्म नंबर 2 आणि 3 कडे जाऊया. जस्ट बघू तिकडे काही आहे का अपडेट, आणि मग सरळ आपण तसं 4 कडे जाऊन तिथून आपण पुढे प्रस्थान करूया. तर आपण पाहू शकता बघा, सोलार ऑपरेटेड स्टेशन, हे नवीन सोलार प्लेट बसवलेलं. त्यासोबतच हे जे बघा आपण प्लॅटफॉर्म पाहू शकता की किती वाईड असा प्लॅटफॉर्म बनवलेला आहे. अगोदर खूप अरुंद प्लॅटफॉर्म होता, त्याची रुंदी वाढवलेली जेणेकरून मॅक्झिमम प्रवासी इथे बसतील. आणि हे आपण बघू शकता शेड, जसं की आपण प्रत्येक स्टेशनमध्ये बघतच आलो आहे की जे प्रवाशांचं उन्हापासून पावसापासून जे संरक्षण होणार आहे त्यासाठी काही अजून नवीन शेड बांधण्यात येत आहेत खडकी रेल्वे स्टेशनला. मी तुम्हाला जे म्हणलं ना की खडकीलाच गाड्या टर्मिनेट करत आहेत. बघा, हजरत निजामुद्दीन खडकी एक्सप्रेस, म्हणजे जी पुणे जंक्शनपर्यंत जाण्याच्या ऐवजी खडकीलाच टर्मिनेट होणार गाडी. आणि बऱ्याच ट्रेन्स अशा पद्धतीने इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये हडपसर आणि खडकी आपण पाहिलं असेल अशा पद्धतीने नवीन ट्रेन सुरू होतात. हे बघा आपल्यासमोर भरपूर मोठं असं खडकी रेल्वे स्टेशन. बरेच पॅसेंजर मावतील, म्हणजे पुण्यावरचा पूर्णपणे लोड कमी होणार आहे आता, हे मात्र नक्की. हे मेट्रो स्टेशन हे पाहू शकता एकदा आपण पुन्हा. हे आपल्यासमोर अजून एका शेडचं कन्स्ट्रक्शन जे की चालू आहे. 50% काम दिसतंय झालेलं. तर बऱ्याच लोकांना हे माजूने माहीत नाही की खडकीवरून काही गाड्या सुटत आहेत, हडपसरवरून सुटत आहेत. तर रेल्वेने अजून एक करायला पाहिजे की एक इन्फॉर्मेशन सोशल मीडिया थ्रू किंवा अजून काही माध्यमांथ्रू द्यायला पाहिजे की बाबा पुणे जंक्शनवरून काही गाड्या न सुटतात त्या आता खडकी आणि हडपसरवरून सुटणार आहेत. तर अशा पद्धतीनं हे सर्व जे आहे. आणि याचं अजून एक कारण म्हणजे काय की येणाऱ्या काळामध्ये जे पुणे जंक्शन आहे, मेन स्टेशन आहे पुण्याचं, तिकडे काही रिडेव्हलपमेंटचे कामं चालू होणार आहेत. त्यामुळे ते स्टेशन पूर्णपणे क्लोज होणार आहे. त्यामुळे हे 2 स्टेशन जे आहेत खडकी आणि हडपसर, हे त्या धर्तीवरती इथे डेव्हलप होताना आपल्याला दिसत आहेत. ह्या व्हिडिओमध्ये आपण इकडेच थांबूया. आपल्याला कसा वाटला खडकी रेल्वे स्टेशनच्या रिडेव्हलपमेंटचा जो काही व्हिडिओ आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून कोणाला काही माहिती असेल खडकी रेल्वे स्टेशनबद्दल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. मी तुम्हाला जितके काही दाखवण्याचा आहे तितका प्रयत्न केला, परंतु काही राहिलं असेल तर आपण कमेंट करून ती माहितीसुद्धा इथे ॲड करू शकता. मित्रांनो, धन्यवाद. भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.